नमस्कार, मी तुमचा फायनान्स मेंटर. आजचा आपला विषय आहे, वय 30 वर्ष होण्यापूर्वी कोणते 5 आर्थिक निर्णय घ्यावे. चला तर मग सुरू करूया. कल्पना करा, संदीप आणि अतुल हे 2 मित्र आहेत. दोघांचे वय 25 वर्षे. दोघांचा पगार जवळपास सारखाच. पण 40व्या वर्षी संदीप आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे, तर अतुल अजूनही कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला आहे. फरक फक्त एका गोष्टीचा आहे, वयाच्या 30 वर्षांपूर्वी घेतलेले आर्थिक निर्णय. नमस्कार, अमोल फायनान्स मेंटरमध्ये तुमचे स्वागत आहे. जर तुम्हाला फायनान्स, इन्व्हेस्टमेंट आणि वेल्थ क्रिएशन बद्दल सोप्या भाषेत माहिती हवी असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत असे 5 आर्थिक निर्णय जे तुम्ही तुमचे वय 30 वर्ष होण्यापूर्वी घेतले तर भविष्यात आर्थिक स्वातंत्र्याचा मार्ग खूप सोपा होऊ शकतो. निर्णय क्रमांक 1, लवकर गुंतवणूक सुरू करा. तरुण वयात तुमच्याकडे सर्वात मोठी संपत्ती असते, ती म्हणजे वेळ. अनेक लोक म्हणतात, आधी जास्त पैसे कमवू दे, मग गुंतवणूक करेन. पण सत्य हे आहे की गुंतवणुकीत रक्कम नाही, वेळ जास्त महत्त्वाचा असतो. महिन्याला फक्त 5,000 रुपयांची सीप देखील भविष्यात लाखो रुपयांची संपत्ती तयार करू शकते. निर्णय क्रमांक 2, इमर्जन्सी फंड तयार करा. जीवनात संकट सांगून येत नाही. नोकरी जाणे, आजारपण, कौटुंबिक जबाबदाऱ्या यासाठी इमर्जन्सी फंड आवश्यक आहे. किमान 6 ते 12 महिन्यांच्या खर्चाइतका निधी तयार ठेवा. निर्णय क्रमांक 3, योग्य इन्शुरन्स. अनेक तरुणांना वाटते की विम्याची गरज नंतर पडेल, पण वास्तव वेगळे आहे. एक मोठा हॉस्पिटल खर्च तुमची संपूर्ण बचत संपवू शकतो. जर तुमच्यावर कुटुंब अवलंबून असेल तर टर्म इन्शुरन्स देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. इन्शुरन्स हे इन्व्हेस्टमेंट नाही, इन्शुरन्स म्हणजे प्रोटेक्शन. निर्णय क्रमांक 4, अनावश्यक कर्ज टाळा. मोबाईलचा हप्ता, बाईकचा हप्ता, क्रेडिट कार्डचा हप्ता, आज सर्व काही होत्यावर मिळते. पण प्रत्येक हप्ता तुमच्या भविष्यातील पगाराचा काही भाग घेऊन जातो. म्हणून जितके कमी कर्ज, तितके जास्त आर्थिक स्वातंत्र्य. निर्णय क्रमांक 5, आर्थिक शिक्षणामध्ये गुंतवणूक करा. पैसे कमावण्यासाठी आपण खूप शिकतो, पण पैसे वाढवण्यासाठी किती शिकतो? फायनान्स बुक्स, इन्व्हेस्टमेंट नॉलेज, टॅक्स प्लॅनिंग हे सर्व तुमच्या आर्थिक भविष्याला मजबूत बनवतात. नॉलेज क्रिएट्स वेल्थ. 30 वर्षांपूर्वी घेतलेले निर्णय तुमचे पुढील 30 वर्षे ठरवू शकतात. आज घेतलेला एक योग्य आर्थिक निर्णय भविष्यातील लाखो रुपयांचे फायदे देऊ शकतो. सुरुवात करण्यासाठी योग्य वेळ कोणती? उत्तर आहे आज. तुमचे भविष्य उद्या बदलणार नाही, पण आज घेतलेला निर्णय नक्की बदलू शकते. या 5 पैकी तुम्ही कोणता निर्णय आधीच घेतला आहे? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अमोल फायनान्स मेंटरला सबस्क्राईब करा.